आज मी बनवते अंडा करी डिनरसाठी. इम्प्रॉम्प्टू प्लॅन आहे. सो मी पटकन जाऊन 15 मिनिटात सगळं सामान घेऊन आले होते. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस बिकॉज आय लव्ह अंडा करी अँड स्पेशली माझ्या घरची खूप आवडते मला ॲक्च्युली कुकिंग केल्यानंतर खूप भारी फिलिंग येते, खूप अचिवेबल फील होतं मला आणि माझी अंडा करी अगदीच भारी होणार आहे. त्याच विश्वासावरनं मी आता ती बनवायला घेतली. सो लेट्स गो. फर्स्ट थिंग फर्स्ट आपण ऑब्व्हियसली अंडी बॉईल करायला ठेवू. मजा असते की वेगवेगळ्या एनर्जी असते. यू डोंट गेट दॅट काइंड ऑफ एनर्जी वेन यू ॲक्च्युली प्लॅन समथिंग. और मे बी माझं असं मत आहे की यू डोंट गेट दॅट काइंड ऑफ एक्साइट. झाली थोडी गडबड आणि पळापळ पण झाली, बट आय थिंक इट्स गोइंग टू बी वर्थ इट. जसं मी म्हटलं मला माझ्या अंडा करीच्या रेसिपीवरती खूप कॉन्फिडन्स आहे, तसंच मला माझ्या इम्प्रॉम्प्टू प्लॅन्सवरती पण खूप कॉन्फिडन्स आहे. कधीतरी बावळटपणा ठरतो तो, पण मजा आहे. डोळे असं करण्याचं कारण आहे पाणी येतं, कांद्याचा खूप त्रास होतो मला. आता हा प्रश्न विचारू नका की तू डोळे बंद करून कांदा कापतेस का? नाही, मी असे थोडे मिचमिचे डोळे ते उघडे ठेवत असते सो दॅट मला कांद्याचा त्रास होऊ नये. आय थिंक ही एक लाईफ फॅक्ट आहे की ब्रेकअप झाल्यावर तुम्हाला एवढं रडू नाही येणार, कांदा कापताना नक्कीच रडू येतो. आणि अशा प्रकारे मी कांद्याचा हात डोळ्यात लावतो. द रिझन मी कांदा बारीक कापून घेतला माझ्या अंडा करीसाठी इज बिकॉज त्याची टेस्ट वेगळी घेतात. लाईक मिक्सीमधनं काढतात कांद्याला, और एक जण उभा चिरून घेतात कांदा. A few moments later. ओंकार मला पाणी दे रे. नीलबोल की अशी हाक मारल्यावर तो असा धावत धावत येतो. धावत ये ना. हमसे ना हो पाएगा. वय नाही राहिला तर गुडघे बोलतात माझे. ही अंडी फोडून आपण बघतो माझ्या. नाही, आपण त्याचा लेप लावूया तुम्हाला. ऍक्च्युली अनदर टिप, अंड्यांचा मास्क तुम्ही डोक्यात लावू शकता ज्यांना अशी खूप खास उडत असेल डोक्यांमध्ये. काय हे यार, दोनच आहेत तुझी दोन कधीच कामं नसतात. सध्या तरी, दोन कर. नाही नाही, काय काम आहे त्यावर डिपेंड आहे. काय काम आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आधी. फोडणीसाठी बेसिकली मी खडे मसाले यूज करणार आहे, जे की मी काढून ठेवलेले नाही. तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडे जिरे टाकले आणि मी गॅस बंद केला कारण तेल खूपच तापलंय. एक साधं तमालपत्र आणि एक दालचिनी तुम्हाला चवीला हवे तशी टाकू शकता. कुक करताना माझ्या मनामध्ये असे असंख्य विचार असतात, पण चांगले विचार असतात की मला ही आवड कुठून आली, नाहीतरी मी ह्या पद्धतीने केलं तर ही अंडा करी छान होईल का, नाहीतर मी अजून काय वेगळं ॲड करू शकते. सो एव्हरी टाईम आय डू समथिंग रिपिटेटिव्ह डिश असू दे, नाहीतरी माझी कुठली हॉबी असू दे, मी त्याच्यात नेहमी काहीतरी नवीन ॲड करायला बघते. यातनं मला दोन महत्त्वाच्या गोष्टी कळतात, त्या म्हणजे मी खरंच क्रिएटिव्ह बनू शकते अजून. आय कॅन पुश माय सेल्फ हार्डर. अँड सेकंडली थोडा कॉन्फिडन्स येतो या गोष्टींनी की येस, मी काहीतरी अचीव केलं आहे ऑलरेडी, त्याच्यावरती मी माझी पायरी बांधत चालली आहे. आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. एवढं छान मी एप्रन घातले तरी मी माझं नाईट गाऊनच पुसते. कसं होणार आहे? कांदा छान परतून झाला, त्याचा कलर थोडा चेंज झाला, रंग बदलला की आपण त्याच्यामध्ये टमाटो घालायचा. हा जो टमॅटो आहे तो ऑलमोस्ट स्क्विशी आणि असा थोडा मऊ झाला आहे. सो आय एम जस्ट गोइंग टू स्क्विश इट मोर. काइंड ऑफ अशी पेस्ट बनल्यासारखी होईल कांद्यासोबत. आफ्टर डुईंग दॅट वी आर गोइंग टू ॲड सम स्पायसेस इन इट नाव. थोडीशी हळद मिक्स करूया. तुमच्याकडे जे कुठलं लाल तिखट असेल ते, आणि स्पेशल एक करी मसाला
आलाच फायनली. थोडंसं का होईना मदत करायची त्याची इच्छा होतेच. जेन्युनली सांग, असते की नाही? हो असते, मला माहिती आहे. असते, आतून असते तुझी खूप इच्छा मला मदत करायची. बघा किती आनंद येतो चेहऱ्यावरती. हरिओम. किती तो आनंद, काय तो आनंद. हस ना जरा. A few moments later. झालेलं आहे. थँक्यू. प्लीज थँक्यू म्हणा ह्याला. हे थँक्यू. बिझी स्केड्यूलमधून तुझ्या टॅक्समधनं बाहेर थँक्यू. खायला देते हा तिला. माझ्यासाठी कुकिंग म्हणजे एक प्रकारचा एस्केप आहे. माझ्या डोक्यात प्रचंड विचार असतात ना की नाहीतरी आय एम नॉट शुअर की मला आता काय करायचं आहे, नाहीतरी मला काय हवं असेल लाईफमध्ये, तर मी काहीतरी डिश कुक करते. मग ती जुनी डिश असेल ऑर एल्स नवी कोणतीही डिश असू दे, मी ती कुक करायला घेते. तसं तुमच्यासाठी काहीतरी असं असू शकतं की तुमच्या मनामध्ये खूप अशी खळबळ चालू आहे, तर गो टू दॅट वन थिंग, डू दॅट वन थिंग की जिथे तुम्ही अत्यंत फोकस्ड आहात, तुम्ही अत्यंत ती गोष्ट खूप प्रेमाने करताय त्यावेळेला. एकांसाठी बाईक राईड असू शकेल, एकांसाठी वॉकला जाणं असेल, नाहीतरी काही लोक मेडिटेशन करतात, नाहीतरी काही जण मित्रांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारतात. तर तुमच्यासाठी काय असेल ते तुम्ही फाइंड आउट करा. बट आय थिंक दिस इज अ काइंड ऑफ एस्केप की माझे जे काय ओव्हरवेल्मिंग थॉट्स असतात ते सगळे थॉट्स असे शांत होतात. ते मला एका पॉईंटला फिल्टर आउट करता येतात आणि मग मी त्यांच्यावर नीट विचार करून जर मला कुठला निर्णय घ्यायचा असेल तर मी तो निर्णय घेऊ शकते. ऑरल्स कन्क्लुजनला येऊन मला कळतं की अरे हा विचार करायची गरजच नव्हती आपल्याला. सो इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर मी. तुम्हाला समजून घ्यायचं आहे का कोण आलंय ते? ती इथे राहते ॲक्च्युली, बट राहत पण नाही. तिच्या मनावर असते, तिच्या इंट्रोडक्शनची गरज नसेलच. मेरी लल्लन टाप, मेरी बबल. छान कर. मी काय सांगितलं, मी छानच करते जे करते ते. तर माझी अंडा करी आता अशी दिसते. हिने मला सांगितलं होतं की एक शॉट येतोय, खूप छान शॉट होता तो, की आला नाही. तुला काही बोलायचं आहे यावर? नाही, म्हटलं तुला सजेस्ट केलं की तू तो शॉट न घेता डायरेक्ट असं बूम. काय boom? रेडी आहे माझी अंडा करी, रेडी आहे. येस. चेंज करायला मी हर टाइम आज जाते आणि आउटसाइड येते. हर टाइम काय असतं? एव्हरी टाइम आत येते तर एव्हरी टाइम बाहेर येते. सो लेट्स सी, लेट्स ट्राय दिस अंडा करी कशी झाली. आपण रिव्ह्यूज बघूया ओमकार आणि तनिष्काकडून. It was a success. See you in the next video. Bye.